आजचा दिवस ना काळा दिवस असं आमच्या फॅमिलीमध्ये म्हणलं जातं, कारण या दिवशी ना एक व्यक्ती आम्हाला सोडून गेली आणि तो दिवस आम्ही कधीच विसरू शकणार नाही. तर हाच तो रथसप्तमीचा दिवस. तर याच दिवशी ती घटना घडली आणि ती व्यक्ती आम्हाला सोडून गेली. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. तर श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, कसे सगळी? तर माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, इथं झालेत माझे कपडे वगैरे अशी धुवून सगळी. तर ना आज आहे रथसप्तमी. तर ना लाडूचं बोरणान ना आजच करायचं होतं रथसप्तमीला, कारण आम्ही दरवर्षी रथसप्तमीलाच करतो. पण ह्या वर्षी ना जरा सासूबाई जाणार त्या गावाला आज रथसप्तमी दिवशीच, त्यामुळं ना त्याचं बोरनान केलंय कालच. तर ना ती गेलेत गावाला आज. तर लाडू पण गेलाय त्यांच्यासोबत गावाला. तर लाडू पण म्हणला मम्मा मी जातो म्हणून. तर लाडू पण गेलाय, घरात काय कर्म नाही. तर आता स्वयंपाक करायचा आहे. तर पूजा वगैरे सगळं झालंय. तर उपासना करायची अजून. तर उपासना करून घेते आणि मग स्वयंपाकाला लागते. नाश्ता वगैरे सगळा झालेला आहे. लाडू पण खाऊन गेलाय, सगळे खाऊन गेलेले आहे. चहा वगैरे सगळा झालाय. कणिक मळले. तर आज रथसप्तमी आहे, म्हणलं जरा काहीतरी गोड करावं. तर म्हणलं आपली तांदळाची खीर करावी. तर तांदळाची खीर करण्यासाठी ना तांदूळ घातलेले आहेत भिजायला. तर बदाम, तूप, विलायची, तर सगळं असं बारीक करून तांदूळ बारीक करून त्यामध्ये टाकणार आहे. तर मस्त अशी दूध खीर करणार आहे. तर दूध खीर ही आमच्या सगळ्यांना आवडते, मला पण आवडते. मी गोड खात नाही, पण दुधाची दूध खीर असल्यावर खाते, कारण मला दूध खीर आवडते. कारण मी गोड काहीच खात नाही आणि गोड खाऊनी पण असं म्हणतात, तर मी काय खात नाही. तर आता इथं यांचं चाललंय काम. तर बघा ना, आम्ही जिथं धुणं भांडी करतो ना त्याचं पाणी ना आम्ही असं आळूला सोडतो, पण ना पाणी इतकं साठलंय ना, उन्हाळा असून पण त्यातलं पाणी आटना गेलंय. म्हणजे विचार करा आमचं धुणं भांड्याचं पाणी किती असेल. असला उन्हाळा असून पण डबक्यासारखं पाणी साठलंय घरात इथं झाडापाशी. तर मग ह्यांनी म्हणले की ह्याच्यामुळं ढासं होतात. तर ढासं झाल्यामुळं घरात लहान बाळ आहे, तर आजार उद्भवतात. म्हणून ह्याने म्हणले की मी हे सगळं खड्ड्यातलं घाण काढतो आणि स्वच्छ करतो जरा आज. तर इथं ह्यांचं जायचं. तर ना इथं कोरफड, आळूची पानं, कापूस, आंब्याचं झाड, तर कैऱ्या लागलेल्या आहे छोट्या छोट्या. तर कापूस पण भरपूर प्रमाणात निघालेला आहे. तर स्वयंपाकाला लागते म्हणजे गरम गरम जेवता येईल. तर ह्यांची आंघोळ पण होते. ह्यांची आंघोळ काय अजून झालेली नाहीये. तर ह्यांनी सगळं स्वच्छता करूनच आंघोळ करणार आहेत. तर ह्या पारुसे आहेत बिनकामाचं कसं काय. तर इथं चुलीपाशी काटक्या आहेत, त्या काटा टोचला मला त्याचा. शॉर्ट तर वर घ्या. तर शॉर्टचं इलास्टिक ना ढिल्लं झालंय, त्याच्यामुळं शॉर्ट जे आहे ना ती खाली यायला लागली. त्याचं इलास्टिक पूर्ण गेलेलं आहे. तर काय असं कामात असं चालत असतं. तर चाललं इथं यांचं घाण काढायचं सगळं. तर थांबा तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते किती पाणी साठलंय ती. बघू शकता इथं एवढं असं धुणं भांड्याचं पाणी साठलंय. तर बघा इथं यांनी काढायला लागलेत आणि इथंच अशी आमची चूल आहे आणि इथं असं धुणं भांड्याचं आहे. इथं पाणी येतंय आणि इथं असं आम्ही धुणं भांडी करतो. ही जे खरमोडं आहे ना सिमेंटचं, तर ते बांधकामाच्या वेळेस ते सिमेंट ही करून झालेलं आहे. तर इथं आम्ही असं धुणं भांडी करतो. ह्यांच्या डोक्यात ही मोठा एवढा खपला पडला होता बघा. तर खरंच मरता मरता वाचल्यासारखं काम झालेलं आहे यांचं. असं 3-4 वेळा झालंय. एवढा मोठा धपला आहे ना यांच्या डोक्यात पडला होता. तर बघू शकताय. तर मी नवीन होते त्यावेळेस, मी गावाला गेलते आणि घरी यांच्या डोक्यात असं पडलं होतं. घरी कोणच नव्हतं. तर खरंच भयंकर त्रास झाला असणार. मी तर काय बघायला नव्हते. झालं तर झालं, काय पण बोलता. कधी तर जायचं. मग लग्न कशाला केलं, मग मला कशाला आणलं इथं. मग कधी तर जायचंय का म्हणतो.
याची टायमिंग सांगून आहे का जायचं टायमिंग सांगून आहे माणसाची? याची टायमिंग सांगून आहे का जायची टायमिंग आहे सांगून? इकडं बघा बरं. काय इकडे बघा, लावेन असं तोंडाला तुझ्या घाण. उंदरी. मी उंदीर, तुम्ही? मी उंदरी म्हणल्यावर तुम्ही कोण असणार? उंदीर. उंदीरची बायकोच उंदरी असते. मग तेच की मग मी उंदीर ते उंदरी. इथं बघा कापसाला अशी बोंडा आलेली आहेत. तर कापूस पण भरपूर प्रमाणात निघालाय. तर एक चांगलं मोठं ताड भरून कापूस परवा दिवशी निघालाय. तर इथं यांचं पाणी तापायला ठेवलंय. तर पाय बघू शकताय घाण गटारीचं. तुमची धुणं भांडी कपडे धुतलेलं आहे. तुमचं म्हणजे तुमच्या लेकराचं. इथं बघा असं स्वच्छता करायला चालू आहे आज. तर आता भरपूर अशी भूक पण लागणार आहे, काम भरपूर झाल्यामुळं. भूक नाही लागत. तर आज करायची आम्हाला दूध खीर. तर तुमच्यासोबत मी शेअर करतेच व्हिडिओ काय बनवलंय ती. तर बघा नवरा माझा कसं काम करतंय. ग्रेट वर्क, ग्रेट वर्क. हो लय पगार असते वाटते आपल्याला कचरा काढायला सुद्धा महानगरपालिकेत. 25-30 हजार रुपये पगार असते नुसतं झाडून मारायला. लागणार किती जाणार हो का? लागलं तर जाऊ की अवश्य. ब्रश केलाय आंघोळ करायच्या आधी हे लक्षात आलं म्हणून हे असं इथं करत बसलेले आहेत. तर चला आता आपण उपासना करून घेऊया आणि मग तुमच्याशी गप्पा मारूया स्वयंपाक करताना. तर चला. तर मैत्रिणींनो, तर ना आज रथसप्तमी. तर आजचा दिवस ना काळा दिवस असं आमच्या फॅमिलीमध्ये म्हणलं जातं. कारण या दिवशी ना एक व्यक्ती आम्हाला सोडून गेली आणि तो दिवस आम्ही कधीच विसरू शकणार नाही. तर हाच तो रथसप्तमीचा दिवस. तर याच दिवशी ती घटना घडली आणि ती व्यक्ती आम्हाला सोडून गेली आणि त्याला काही निमित्त पण नव्हतं. असं कसं झालं देवाची. तर मी तुम्हाला सांगते थोडीफार माहिती. तर मी आता त्यांची पूजा वगैरे सगळं करून घेतलं आहे. तर नैवेद्य वगैरे सगळे दावून त्यांची पूजा झाली. पण मी पूजेचा व्हिडिओ काही शूट करणं झालं नाही माझ्याकडून. तर मी आता तुम्हाला त्यांच्याबद्दल हे थोडेफार माहिती सांगतील. कसं काय झालं, कोण आहे ती व्यक्ती, आमचं कोण लागतं, असं तसं सगळं तुम्हाला सांगितलं जाईल. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथं बघा त्यांनी असं ओवाळून घेत आहेत. तर पूजा झाली. तर इथं पाया पडून घ्यायला लागले. तर आज त्यांची पुण्यतिथी आहे. मावशीची पुण्यतिथी आहे. तर आज जवळपास 14-15 वर्ष होत आले मावशी वारांना. मोठी मावशी होती, म्हणजे आईला धरून 2 बहिणी आणि एक भाऊ असा परिवार. ही मोठी मावशी होती. हे असंच एक दिवशी गोळी लागली म्हणून निमित्त झालं, मावशी वारली. कसं काय लागले, काय झालं, काय कशाची गोळी खाल्ली? डोकं वगैरे दुखाला म्हणून असंच ड्युटी करत असं. काय करत होत्या? नर्स होते. होय. हा नातेपुतेला. नर्स असून पण त्यांना गोळी लागली म्हणजे माणसाचं काय टाइम आल्यावर काय माणसाचं कधी काय होईल काय सांगता येईल. मग तर मग एकाएकीच अचानक ती गोळी खाल्ल्याला निमित्त झालं आणि त्याच्यानं काय हे झालं म्हणजे रिॲक्शन म्हणा किंवा काय त्याचा परिणाम झाला. मग तिथून जे ॲडमिट झाली मग परत डायरेक्ट त्या दिवशी पूर्ण दिवसभर उन्हातानात काम करून न जेवता हे ते केल्यामुळं संध्याकाळी तर 10-10:30 तर फोन आला की बाबा मावशी असं तब्येत पूर्ण खालावली म्हणले. अचानक कसं काय झालं म्हणाला आम्ही विचार केला. मावशी एक्सपायर झाली त्यावेळेस. होय. वारले. म्हणजे दिवसभर काम वगैरे त्यांचं नर्सचं काम केलं, गोळी खाल्ली डोकं दुखायला म्हणून घरी आल्यानंतर. आणि कामावर घरी पण खाल्ले होते वाटतं. कामाला गेल्यावर पण त्यांनी नर्स म्हणल्यावर त्यांना काय गोळ्या सगळं त्यांच्याकडे. तर ती गोळी काळजाला लागली वाटतं.
म्हणते ती गोळी लागते म्हणते ती लागते म्हणजे. हे असं असतं. पण काही पण नव्हतं बरं का त्यांना, काय काय सर्दी नव्हतं, ताप हा. खोकला काय- किंवा आधी ऍडमिट असं काहीच काय नव्हतं. नव्हतं. दिवसभर त्यांचं दवाखान्यात काम करून येऊन डोकं दुखायला वाटतं, मग ते डोकं दुखायल्यानंतर गोळी खाल्ले. मावशी नात्यापुत्याला राहत होती. तर त्यांचं गाव नातेपुते ना. नातेपुते गाव त्यांचं. हम्म, आणि माहेर मुस्ती हम्म, दक्षिण तालुका. तर आम्ही उन्हाळा सुट्टीत वगैरे जायचो तिकडे. हम्म. 2 महिने 1.5 महिने तिकडेच राहायचो. हा. मग तिथे कसं आहे, चांगलं होतं फिरायला वगैरे. दवाखाना होता, सरकारी दवाखाना. क्वार्टर त्यांना राहायला. आणि तुमचे काका पण दवाखान्यातच ना, सरकारी. दोघं पण सरकारीच दवाखान्यातच होते. दोघांनाही सरकारी काम. सध्या. हम्म. मग त्यावेळेस होते दवाखान्यात दोघं जण कामाला. त्यांची लेकर म्हणजे तुमचं भाऊ केवढं होतं त्यावेळेस मावशी वारल्या तर? मावशी वारली तेव्हा मी तर 11-12ला होतो. हम्म, माझ्यापेक्षा ती मोठे होते. हम्म, एक वर्ष 2 वर्षाने असं मोठे होते. एकाच नाव विजय आणि एकाच नाव संजय. हम्म. मध्यंतरी संजयनं पण असं हे केला, संजूनं आत्महत्या केली म्हणजे ह्या मावशीच्या बारक्या मुलानं. मुलानं पण आत्महत्या केली. काय कारण असतं त्यांची पण मध्ये आत्महत्या झाले, ते पण त्यांच्या आईसोबत गेले. त्यामुळं कसं आहे, दुःखाचं आता म्हणजे वर्ष झालं त्यांना जाऊन. वर्ष झालं संजयला. आज आणि मावशीला वारून आज 16वं वर्ष आहे ना. 15-16 वर्ष झाली मग. आणि त्यांच्या हे म्हणजे या मावशीच्या मुलाला म्हणजे ह्यांच्या चुलत मावस भावाला वारून वर्ष झालं. वर्ष होत आलंय. वर्ष होत आलं. त्यांनी पण मध्ये आत्महत्या केली. आत्महत्या केली. मग काय तर तर खरंच कसं त्याचं माझं जास्त चालायचं. हम्म, मग दादा होता, विजूला आम्ही दादा म्हणतो. हम्म, मग त्याचं गेलं की काय व्हायचं, विजूचं कसं व्हायचं, एकमेकाच्या असं पुस्तकं म्हणा हम्म. वापरायचं. वापरायचं. मग कपडे राहिले हा. त्याच्यानंतर मी असं हा. माझ्यानंतर म्हणजे लहान असताना तुम्ही जास्त म्हणजे मावशीकडे. बाबल्या म्हणून होता त्याचा पोरगा आईच्या, हम्म. त्यानं असं आमचं असं रुटीन अरे राहायचं. हा, आमचं पण असंच राहायचं. असं व्हायचं. तर आज रथ सप्तमीला मावशीची पुण्यतिथी असते. म्हणजे आज रथसप्तमी दिवशी मावशी एक्सपायर झालत्या. तर खरंच ते दिवस आला की प्रत्येक वर्ष आठवण येते. आठवण येते. मावशी एकदम सरकारी नोकरी होती, पण सिंपल राहायची एकदम. एकदम सिंपल बघू शकताय. तर खरंच त्यांचा स्वभाव पण खूप छान होता असं म्हणते सगळे. मला काय माहित नाही. डॅशिंग होता स्वभाव. एकदम घाबरत नव्हते, काय नव्हते. डॅशिंग म्हणजे कसं, जेंट्स पेक्षा पण डॅशिंग. हम्म, प्रत्येक गोष्टीला असं हम्म, पुढं होऊन करणार कुठली पण गोष्ट. घाबरत नव्हते अजिबात. तर वय पण काहीच नव्हतं त्यांचं. तर त्या वयात त्यांना असं काहीतरी निमित्त असतं. देव कधी आपल्यावर येऊ देत नसतो, देव आपल्यावर ढकलत असतो. निमित्त व्हायला आणि घडायला असं हे असतं. कावळा बसायला फांदी तुटायला गाठ पडते. तर वय नाही काय नाही, पण असं जाणं खरंच खूप काळजाला लागतं अचानक. म्हणजे लय असं मला तर लय शिवाय यायची. हा. तू हे करत नाही, तू ती करत नाही, तू असं करतो तसं करतो, शाळा शिक चांगला, आई बापाला हे कर, हम्म, असं म्हणायचे. मी हा म्हणायचं. मी आजारी पडलं की कुठं काय नाही झालं की माझा इलाज तिथंच व्हायचा मावशीकडे. एकदा तर मला 4 टायफॉइड झालते. 3-4 टायफॉइड झालते. परत कावळी झालती. त्यावेळेस इथं सोलापुरात म्हणले कुठल्या दवाखान्यात घे नव्हते. मग शेवटी मावशी म्हणले तुम्ही तिथं या, तिथं त्यांच्या दवाखान्यात जिथं त्यांनी जॉब करते तिथं. मग तिथं इलाज केला. तिथं दररोज सलाईन लावायचं. घरापाशी दवाखाना होता सरकारी. आणि जवळच राहायला क्वार्टर. सलाईन लावलं की मी घरी यायचो, जेवण बिवण करायचं, परत जायचं, असं व्हायचं. तर त्यांच्या दोन्ही पण मुलांची लग्न झालती. एका मुलाला त्यांच्या एक मुलगा एक मुलगी पण आहे. मुलाचं मध्ये लग्न झालं तर त्याला 2 मुलं आहेत, जुळे आहेत ती. जुळे आहेत. आणि छोट्या मुलाचं पण लग्न झालतं. लग्नाला 2 वर्ष झालतं, पण काय कारण असतं. 3 वर्ष झालते. पुण्यात राहत होते दोघं पण भाऊ. पण काय कारण असतं त्या छोट्या मुलांनी त्यांच्या आत्महत्या केली. ती पण खरंच खूप मनाला लागली. जसं मावशी गेल्यावर जसं तुम्हाला सगळ्यांना मनाला झालं, तसं त्यांचं कसं म्हातारं होऊन जाणं काय वाटत नाही, म्हणजे पडून झोडून एवढं काय मनाला लागत नाही. पण असं अचानक चालता बोलता माणूस गेला ना एकदम, तर बघून आम्ही म्हणजे आश्चर्य झालं. मावशी वारलेलं काय मला माहित नाही, मी कारण माझं लग्न झालं नव्हतं. हेनेच 11-12वीला होते त्यावेळेस.
त्यावेळेस वारल्यानंतर. पण ह्यांच्या मावशीचा मुलगा ज्यावेळेस वारला ना आता एक वर्षा, आम्ही त्यावेळेस त्याला भेटून आलतो पुण्याला. आम्ही पुण्याला जाऊन ह्यांच्या मुलाला भेटून तिथं राहून करून 2 दिवस, परत संजूकडे 1 दिवस राहून करून आलतो. आईला सोडायला परत गेलतो मी. म्हणजे ते घडणार होतं म्हणून आपण भेटून सुद्धा आलो माहिती का. देवानं ना आपल्याला भेटायला पाठवलं होतं खरंच. कारण असं तो जाणार आहे म्हणल्यानंतर ना ती भेट घडणार. आम्ही दोघं गेलो, परत आपल्या आत्या पण त्यांनी स्वतः येऊन इकडे शेळगेच्या मावशीला येऊन भेटून गेले. आई तर तिकडे होतीच म्हणा. हा, आई तर भेटून आली परत. तो पण सगळ्यांची भेट घडवली आणि शेवटी असं स्वतः आपण गेले. तर खरंच खूप मनाला लागलं त्यावेळेस. पण मला खरंच लय म्हणजे आश्चर्य वाटलं, कारण आम्ही जस्ट भेटूनच आलतो पुण्यावरनं आणि आल्यानंतर थोड्या दिवसात ही घटना घडली. एक जवळपास 2-3 महिन्यातच झाले. हा, आणि मावशीचं कसं स्वभाव चांगला होता. मावशी आणि तात्या दोघं जण पण म्हणजे व्यवस्थित असं हे करायचे. आम्ही सुट्टीला वगैरे जायचो मस्तपैकी 1.5-2 महिने. आणि मला तर आळस, मग मी सकाळी उशीर उठायचं, पण मला कोण काय म्हणत नाही. मी कुठे जरी गेलो ना, माहिती आहे तुम्हाला आळशी म्हणून. मी सकाळी उशीर उठतो, सगळ्यालाच माहिती, त्यामुळे मला कोणीच उठवत नाही. तर असं त्यांची आता म्हणजे आमच्या सासूबाई पण ह्यांच्या पुण्यतिथीलाच गेले त्यांच्या गावाकडं. आई आणि म्हणजे त्यांच्या बहिणी पण तिकडेच गेले तामलवाडीला. ह्यांची पुण्यतिथी आहे मावशी नवऱ्याचं गाव आहे तामलवाडी. तामलवाडी. तर त्यांनी त्यांच्या बहिणीच्या पुण्यतिथीला गेलेले आहेत. आज लाडू पण गेलाय त्यांच्या सोबतच. तर असं प्रत्येकांच्या घरात असं मोठे मोठे फोटो करून दिलेत म्हणजे सगळ्या पूजा करण्यासाठी. असले 4 फोटो केले. एक म्हणजे त्याला एक बारक्या मावशीला, एक आईला आमच्या, आणि एक तिकडं नाते. असे 4 फोटो असे मोठे मोठे करून काढले होते आणि सगळ्याला ते दिले. खरं एखादे कसं असतंय, जवळच माणूस वेळ नसताना गेला ना, माणसाला वाईट वाटत असतं कुठली गोष्ट. खरंच. कारण कसं असतं, वेळेनं गेलं बाबा काय वाटत नाही, काय वाटत नाही. पण वेळेच्या आधी देवानं जर घेऊन गेलं, देव म्हणतात चांगली माणसं नेतात. हा, देवाला पण चांगली माणसं आवडतात. कसं आवडते देवाला म्हणजे चांगलं वागू नये का मग माणसाने, असं मला एक वेळेस वाटतं. देवाला चांगली माणसं आवडतात ना, मग आपण चांगलं वागलं तर आपल्याला पण घेऊन जायला. आपण लेकरं बाळ. एक सांगायचं म्हटलं तर मी एवढं सगळं चांगलं वागतो, मग मी काय मी तसं नाही. चांगली माणसं देवाला आवडते म्हणते, तर आपण चांगलं वागणं हे चूक आहे का, असं म्हणायचं. तुम्हाला सगळंच म्हणायचं असतं. मग चांगलं वागणं खरंच चुकीचं आहे का, असं मला खरंच प्रश्न पडतो एक वेळेस. आपण चांगलं वागणं हे देवाला आवडतं, देव आपल्याला हे करतो, मग चांगलं वागायचं नाही का, असं नाही ना पाहिजे. चांगलं तर वागावंच लागतंय, कारण चांगलं आहे म्हणून जगात जग टिकलंय. नाहीतर आतापर्यंत खालती वरती झालं असतं. तर असं आहे. असं ही तुम्हाला सांगायची होती कथा. म्हणजे मावशीच्या बद्दल काय झालं, तर ही यांची सक्की मावशी, म्हणजे आमच्या सासूबाईंची सक्की बहीण. जेवण तर जेवणाचा मोठी विचार नका. भाकरी करायची दान 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 मोठ्या मोठ्या मोठ्या, आणि ती असं कडक होती स्वभावानं. ती ताटात तेवढं वाढलं की ते खायचंच, ठेवायचं नाही अजिबात, असं म्हणायचं. आपण नाही मला हे आवडत नाही ते आवडत नाही म्हणलं ना, तरी काय हे करायचं. तर असं त्यांचं आज रथसप्तमी. तर दरवर्षी शकुंतला राऊत. राऊत म्हणजे आमचं पण राऊतच आहे. तात्यासांचं पण आडनाव राऊतच आहे. म्हणजे बहिणी बहिणीला राऊताच्याच घरी दिलतं. आणि बारक्या मावशीचं पण राऊतच आहे. म्हणजे हा, म्हणजे आमच्या सासूबाई आणि आमच्या सासूबाईची बारकी बहीण, सख्या जावा सख्या बहिणी, आणि ही मोठी बहीण होती. ह्या म्हणजे लांबच्या ह्याच्यात दिलत्या, पण राऊतच आडनाव आहे त्यांचं. तर असं आहे. तर अशी त्यांची रथसप्तमी आली की असं त्यांचं सगळं आठवतं. तर म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावं. गेल्या वर्षी शेअर करावं म्हणलं होतं, पण गेल्या वर्षी काही झालं नाही. तर म्हणलं यावेळेस यांना सांगा तुमच्या मावशीबद्दल. तर हे बोलले सांगतो म्हणून. तर अशी रथसप्तमी आली की त्यांची आठवण येते. तर चला, असा होता व्हिडिओ. तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. तर चला, बाय.